आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही गेली 2 महिने सातत्यानं संघर्ष करतोय। 12 मार्चच्या मोर्चाच्या वेळी सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री राणे स्वतः मोर्चेकऱ्यासमोर येऊन सांगून गेले 2 दिवसामध्ये सरकार मदत जाहीर करेल। आम्ही म्हटलं 2 नाही 10 दिवस थांबतो, पण 10 दिवसानंतर सुद्धा सरकारनं मदत जाहीर केली नाही। म्हणून 23 तारखेला मुंबई गोवा महामार्गावर कोकणातले शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। शेतकरी रस्त्यावर उतरले याला जबाबदार सरकार आहे। सरकारची बेपर्वाई वृत्ती आहे आणि त्यामुळं खरं तर दोष सरकारला द्यायला पाहिजे, पण माझ्या सहित 37 लोकांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले। या गुन्ह्यांना आम्ही भीत नाही, भीक घालतच नाही। अजून तुम्ही गुन्हे दाखल करा, लाट्या चालवा, गोळ्या घाला, आम्ही गप्प बसणार नाही। आज 25 मार्च विधिमंडळाच्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। आज जर का सरकारनं मदत जाहीर केली नाही तर चलो मुंबईचा नारा आम्ही येत्या 2 दिवसात देणारच आहोत। जरा तरी लाज वाटली पाहिजे। अरे जे मोर्चामध्ये नव्हते, जे आंदोलनात नव्हते, ते या 37 लोकांच्यामध्ये आहेत। ज्यांना तुम्ही आधीच भीती घातलेली होती ते घाबरून गुन्हे दाखल होतात म्हणून रस्त्यावर आले नाहीत, त्यांच्यावर कसले गुन्हे दाखल करताय? आणि त्यांनी सुद्धा आता विचार करावा की कुठल्या चोरांच्या राज्यामध्ये आपण काम करतो, कुणाचं आपण समर्थन करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।